वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण असे महत्त्वाचे डेंजर जिल्हे बघणार आहोत किंवा असे रिस्क झोनमध्ये असणारे जिल्हे बघणार आहोत जे जास्त रिस्कमध्ये आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांना निवडलं तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजे याच्या मागची खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी अगोदर तुम्हाला सांगणार आहे मी. आणि त्या जिल्ह्यांची नावं कोणती आहेत किंवा कोणते ते जिल्हे आहेत, 5 जिल्हे, त्या जिल्ह्यांबद्दल सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आता सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी होती की काही जिल्हे जे आहेत, काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज खूप कमी आहे. आता मी तुम्हाला जे जिल्हे सांगणार आहे त्याच्यामध्ये काय काही गोष्टी असू शकतात, त्या कोणत्या गोष्टी आहेत ते तर सांगतोच मी तुम्हाला, पण त्याच्या मागच्या काय गोष्टी होत्या ज्या मी बघितल्या आणि त्यानंतर हे जिल्हे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला चॉईस करायची किंवा नाही करायची हे पूर्णतः तुमच्यावर डिपेंड असणार आहे. तुम्ही स्वतंत्र आहात निवड करण्यासाठी. आपण फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर या जिल्ह्यांबद्दल सांगायचं झालं तर काही असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि त्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळं रिक्त पदसंख्या जी आहे ती मात्र नाही आहे. ठीक आहे, काही जिल्ह्यांमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही जिल्ह्यांमधून व्हॅकन्सीज येणारच नाही आहेत, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्या जागा येणारच नाही आहेत शिक्षक भरती 2025-26 मध्ये. हे वास्तव आहे. काही 1-2 जिल्हे असे आहेत ज्याच्यामधून व्हॅकन्सीज येणार नाही. त्या जिल्ह्यामधून व्हॅकन्सीज नाही आल्या तर त्यावेळेस मात्र अशा जिल्ह्यांना आपल्याला पसंतीक्रम देताना किंवा निवड करताना आपल्याला म्हणजे 1-2 जागेसाठी किंवा 3-4 जागा जर असतील तर त्यावेळेस मात्र अशा ठिकाणी पसंतीक्रम देणं अगोदरच आपल्याजवळ प्रिफरन्स लिमिटेड आहे. तर प्रिफरन्स लिमिटेड असताना आपण रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे हे रिस्क झोनमध्ये असणारे जिल्हे आहेत जिथे व्हॅकन्सीज एकदमच कमी आहे. ठीक आहे. तिसरा जो महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे काही असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये व्हॅकन्सीज आहे पण ह्या व्हॅकन्सीजमध्ये सुद्धा काही व्हॅकन्सीज येतील. उदाहरणार्थ समजा मॅथ्स सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जागा येतील, तर मग सोशल सायन्ससाठी जागा येणार नाही. वर्ग 6 ते 8 साठी सोशल सायन्ससाठी जागा नाही आल्या, कारण की सोशल सायन्सचे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, मग त्यांचं समायोजन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 5 साठी जर जागा येतील तर वर्ग 1 ते 5 साठी मग मराठी मीडियमच्या जागा येतील. काही थोड्याफार जागा ज्या आहेत उर्दू मीडियमच्या येतील आणि थोड्याफार जागा इंग्लिश मीडियमच्या येतील. आता त्या जिल्ह्यामध्ये इंग्लिश स्कूल किती आहेत, त्या जिल्ह्यामध्ये उर्दू मीडियमचे स्कूल किती आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये मराठी मीडियमचे स्कूल किती आहे, यावर सुद्धा या गोष्टी डिपेंड करणार आहे. ठीक आहे. आता एवढंच नाही, याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की बस शिक्षक भरतीमध्ये तुमचा स्कोअर कमी जरी असला, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये निवड करता येते. मीडियम स्कोअर पाहिजे, मीडियम स्कोअर असल्यानंतर निवड करता येते. फक्त त्यासाठी काही ना काही गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ मी तर अगोदर सांगितलं तुम्हाला, तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोअर कितीही असला, तुमचा स्कोअर चांगला जरी असला किंवा तुमचा स्कोअर मीडियम जरी असला किंवा कमी जरी असला तरी सुद्धा तुमच्याजवळ काही गोष्टी असतील तर त्यावेळेस तुमचं शिक्षक पद भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. पण मग आता सिलेक्शन होण्याची शक्यता कशी, उदाहरणार्थ समजा तुमचा टेटचा स्कोअर मीडियम आहे पण तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे किंवा तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात किंवा तुम्ही मग तुमचं डीएड किंवा डीटीएड झालेलं आहे किंवा तुम्ही टीटीचा पेपर 1 किंवा पेपर 2 पास आहात, मॅथ आणि सायन्स आहे तुमचं, किंवा उदाहरणार्थ समजा ऑल सब्जेक्टसाठी अप्लाय करताय डीएडसाठी किंवा वर्ग 1 ते 5 साठी, किंवा मग 9वी 10वी किंवा 11वी 12वी साठी अप्लाय करताय पण त्यावेळेस तुमच्या सब्जेक्टला डिमांड जास्त आहे, किंवा असंही आहे की काही कास्टच्या जागा ज्या आहेत येतात आणि त्या कास्टमध्ये तेवढे उमेदवारांची संख्या नाही आहे. मग उमेदवार कमी असल्यामुळे त्या काही कास्टचा कटऑफ जो आहे किंवा मेरिट जे आहे खूप खाली येणार आहे. 3-4 कास्ट अशा आहे की ज्यांचं मेरिट खाली येणार आहे. त्याच्यामुळं अशा उमेदवारांसाठी या गोष्टी होत्या आणि याच गोष्टी विचारात घेऊनच तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कळाल्या. ओके. आता जे आहेत, आता आपण हे बघणार आहोत की आता हे जिल्हे कोणते आहेत ते अगोदर सांगून देतो. महाराष्ट्रामधलं पूर्ण चित्र काय आहे ते अगोदर बघूया. अगोदर म्हणजे जास्तीत जास्त व्हॅकन्सीज येणार आहेत ते येणार आहेत पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत त्यांच्या व्हॅकन्सीज चांगल्या येतील यावर्षी, आणि नॉन पेसाच्या जागा सुद्धा ज्या आहेत त्या जिल्ह्यामधून येणार आहे. त्याच्यामुळे त्या जागा जास्तीत जास्त भरपूर प्रमाणात ज्या आहे शिक्षक पदभरतीमध्ये येणार आहे. अशा जिल्ह्यांची निवड तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस जाहिराती येतील तर जाहिराती आल्यानंतर योग्य पद्धतीने जाहिरात बघायची, पूर्ण जाहिराती व्यवस्थित बघून घ्यायच्या. तुम्हाला जाहिरात एक नाही येत, तुम्हाला जाहिराती कोणत्या येतात ते सुद्धा सांगून देतो. तुम्हाला अगोदर पूर्ण जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत 36 जिल्हा परिषदा, जेवढ्या जिल्हा परिषदांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आपली स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर दिली ईओ ऑफिसनं, तर त्यावेळेस ती जाहिरात जी आहे तुम्ही बघायची आहे. त्याच्यामध्ये व्हॅकन्सीज आपल्या मीडियमसाठी किंवा आपल्या सब्जेक्टसाठी किंवा आपल्या कास्टसाठी आहे का, आपल्यासाठी व्हॅकन्सी आहे का ते बघायचं आहे. आणि नंतर मग तिथे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचं किंवा द्यायचा ते ठरवायचं आहे. ठीक आहे. आता हे तर झालं जिल्हा परिषदेसंदर्भात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे महानगरपालिका आणि नगरपालिकेची. काही काही उमेदवार असे आहेत की ज्यांचा स्कोर छान आहे आणि ते इच्छा अशी आहे त्यांची की बाबा उपनगर किंवा नगर जर असेल एखादं किंवा शहरी भाग जर असेल, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये अतिरिक्त शिक्षक होण्याचं प्रमाण कमी आहे. कारण की शहरी भागामध्ये काय म्हणता येईल त्याला की काही काही असे स्कूल आहे ज्यांच्यामध्ये विद्यार्थी संख्या चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आता काही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की कोकणामध्ये जागा आहे पण तिथं शिक्षक अतिरिक्त होत आहेत, कारण की दुर्गम भाग आहे, वाडी आहे, वस्ती आहे, ताडे आहे. मग अशा ठिकाणी विद्यार्थी संख्या मोजकी आहे. मग अशाच ठिकाणी जर समजा 1-2 शिक्षक असतील आणि विद्यार्थी संख्या फक्त 4-5 किंवा 10च्या आत असेल तर त्यावेळेस मात्र शाळा बंद पडू शकते किंवा मग त्यावेळेस शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात. मग आपलं पद धोक्यात येईल. तर अशी सुद्धा विद्यार्थ्यांना शंका आहे मनामध्ये. त्याच्यामुळे ते सुद्धा तिथे द्यायचं किंवा नाही द्यायचा त्याच्या संदर्भात विचार करतायत. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर महानगरपालिका नगरपालिकेचा ऑप्शन आला आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही जागा बघायची व्यवस्थित आणि त्यानंतरच तुम्ही त्याला पसंतीक्रम द्यायची. आणि आला खाजगीचा प्रश्न, तर खाजगीमधल्या अशा काही संस्था आहेत जे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा भरतात. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, सरस्वती भवन जे आहे ते यांच्या जागा येतात. या विदाऊट इंटरव्ह्यूसाठीच असतात. याला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी खूप चांगल्या संस्था आहेत आणि या मोठमोठ्या संस्था आहेत. ठीक आहे, यांच्या जागा सुद्धा भरपूर येतात. आता आली गोष्ट कोणती खाजगीची, तर खाजगीच्या काही जागा ज्या आहेत त्या विथ इंटरव्ह्यूसाठी येतात. तर त्या जागांसाठी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावे लागेल. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये 100 मार्कची जी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगले स्कोअर मिळवला, अध्यापन कौशल्य आणि तुमचं चाचणीमध्ये जे मार्क्स आहेत ते जर अध्यापन कौशल्य आणि सोबत इतर काही गोष्टी आहेत त्यांना मार्क्स दिला जाणार आहे. त्यानुसार तुम्हाला 100 पैकी किती स्कोअर मिळणार आहे ते ठरवलं जाणार आहे आणि नंतर मग तुमची निवड यादी जी आहे घोषित केला जाणार आहे. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की या गोष्टी तुम्हाला बघावं लागणार आहे जाहिरातींसंदर्भात. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था आणि वेगळ्या ज्या आस्थापना येतील त्या सुद्धा. ठीक आहे, या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, याच्यानुसार तुम्हाला निवड करायची. आता मी तुम्हाला ते जिल्हे सांगतो की ज्या जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज अगोदर कमी आहे आणि बाकी सुद्धा काही अजून इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या या व्हिडिओमध्ये, त्या मी व्हिडिओच्या नंतर सांगतो. ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी सांगतो. या 5 जिल्हे झाल्यानंतर सांगतो. ठीक आहे, तर पहिला जो जिल्हा आहे ज्याच्यामध्ये व्हॅकन्सीज नाही आहे, मागच्या वर्षी सुद्धा 2022 मध्ये या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीज नव्हती. खास करून सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल व्हॅकन्सी नाही हे कशावरून कळालं, तर व्हॅकन्सीज नाही आहे ॲक्च्युली जिल्हा परिषदेची शिक्षक अतिरिक्त आहेत आणि व्हॅकन्सीज नसल्यागत आहे जवळपास. तो जिल्हा आहे बीड. आता तुम्ही म्हणाल की या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची जागा आहे का, तर जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये कमी आहेत किंवा नसल्यागत आहे जवळपास. बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं किंवा बीड जिल्ह्यामध्ये जी संख्या येणार आहे शिक्षक पद भरतीसाठी तर ती जवळपास कमी येणार आहे. नंतर इथे तुम्ही म्हणाल की बाबा जागाच येणार नाही का बीड जिल्ह्यातल्या, तर येतील. कोणत्या येतील, बीड जिल्ह्यातल्या खाजगीच्या ज्या आस्थापना आहेत किंवा खाजगी शाळा ज्या आहेत त्यांच्या जागा मात्र बीड जिल्ह्यातल्या 9वी 10वीसाठी किंवा 11वी 12वीसाठी किंवा तालुक्याच्या वेगवेगळे जे तालुके आहेत बीड जिल्ह्यामधले त्याच्या जागा तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला काही तुम्हाला काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. दुसरा जो जिल्हा आहे तो आहे परभणी. या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहेत व्हॅकन्सीज थोड्या कमी आहे. या जिल्ह्यामध्ये मॅथ आणि सायन्सच्या व्हॅकन्सीज आहेत पण मात्र परभणीमध्ये उर्दू आणि मॅथ सायन्सच्या जागा आहे. उर्दू मिडियमसाठी सुद्धा जागा आहे पण मात्र इतर जागा ज्या आहेत मराठी मिडियम किंवा बाकीच्या मिडियमसाठी त्या जागा पुष्कळ नाही आहे, थोड्या कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे हा जिल्हा जो आहे तो रिस्क झोनमध्ये आहे. आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही या जिल्ह्याला निवडणार किंवा नाही निवडणार. तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न आला की या जिल्ह्याला कोणी पसंतीक्रम देणार नाही आणि माझाच नंबर तिथे लागेल किंवा मला तिथं द्यायचं आहे पसंतीक्रम, मी त्याच जिल्ह्यातला आहे, तर त्यावेळेस तुम्ही निवड करू शकता. तुमचे ऑप्शन आहे. एक काम करू शकता तुम्हाला जर असं वाटलं ना की या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहे आणि तिथे मला तो पसंतीक्रम द्यायचाच आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करा, अशा जिल्ह्यांची एक लिस्ट बनवा की जिथे संख्या कमी आहे पण मला तिथं प्रिफरन्स द्यायचे. त्यांना प्रिफरन्स अगोदर बाकीच्यांना प्रिफरन्स द्या आणि नंतर मग उरलेले प्रिफरन्स जे आहे 9-10 प्रिफरन्स किंवा 10-12 प्रिफरन्स या जिल्ह्यांना द्या. ठीक आहे, तुम्हाला योग्य स्ट्रॅटेजी सांगितली मी की जेणेकरून तुम्हाला या जिल्ह्यात सुद्धा तुमची सुटणार नाही आणि तुम्हाला पसंतीक्रम सुद्धा देता येणार. ठीक आहे, तुमचे पसंतीक्रम सुद्धा वाया जाणार नाही. तिसरा जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर सुद्धा व्हॅकन्सीज आहेत. व्हॅकन्सी येतील पण व्हॅकन्सीज कमी प्रमाणामध्ये येतील. पाहिजे तेवढ्या व्हॅकन्सीज बाकीच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या व्हॅकन्सीज येतील तेवढ्या व्हॅकन्सीज छत्रपती संभाजीनगरमधून येणार नाही कदाचित, आणि आल्यास तर त्या येऊ शकतात बाकीच्या सब्जेक्टच्या ज्या 1 ते 5 साठी येतील, मॅथ आणि सायन्सच्या येतील किंवा सोशल सायन्सच्या थोड्याफार व्हॅकन्सीज येतील आणि तिन्ही मिडियमसाठी जागा येतील, मराठी मिडियम, उर्दू मिडियम किंवा इंग्लिश मिडियमसाठी, पण त्या थोड्या कमी प्रमाणामध्ये येतील. ठीक आहे, जी माहिती मिळते त्यानुसार सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, 5वा जो जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा. नांदेडमध्ये सुद्धा जे आहे, नांदेडमध्ये जर व्हॅकन्सीज बघितल्या आपण तर नांदेडमध्ये व्हॅकन्सीज
महानगरपालिका किंवा बाकीच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या जागा आहेत. नांदेडमध्ये सुद्धा जागा तुम्हाला पवित्र पर्वत पाहायला मिळणार, पण जागा ज्या आहेत पुरेशा जेवढ्या बाकीच्या कंपॅरिझनमध्ये बाकीच्या जिल्ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये नांदेडमध्ये सुद्धा व्हॅकन्सीज येतील. वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 साठी जागा येतील. उर्दू मीडियम, मराठी मीडियम, हिंदी आणि इंग्लिश मीडियम या तिन्ही मीडियमसाठी जागा येतील. थोड्या येतील, फक्त मोजके येतील. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक जिल्हा आहे, तो आहे हिंगोली जिल्हा. आणि एक ऑप्शन अजून एक आहे बुलढाणा जिल्हा, त्याची सुद्धा माहिती अजून मिळालेली नाही आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे, हिंगोली जिल्ह्यामधल्या सुद्धा जागा ज्या आहेत थोड्या कमी आहे. आता तुम्हाला एक क्लिअर कट सांगतो, मी तुम्हाला 5 जिल्हे सांगितलेत, 6 सांगितले, पण त्यातले तुम्हाला 5 निवडायचे आहेत. बुलढाणा सोडून द्या. पण जर समजा आपण बीड पकडलं, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोली, आता हे सर्व जिल्हे जे आहेत, आता अनफॉर्च्युनेटली बघा, हे सर्व जिल्हे जे आहेत जवळपास मराठवाड्यातले जिल्हे आहेत. मराठवाडा विभागामध्ये यावर्षी जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये जवळपास व्हॅकन्सी नसल्यागतच आहे. बाकीच्यामध्ये 200, 100, 300, 50, 60, 70, 80, 150, 250 अशा व्हॅकन्सीज आहेत. मग त्यावेळेस कमी व्हॅकन्सीज आहेत, तर त्यावेळेस हे जिल्हे असं नाही की तुम्ही देऊ नका, ह्या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम द्या, पण हे जिल्हे रिस्क झोनमध्ये आहे. रिस्क झोनमध्ये म्हणजे तुम्ही रिस्कमध्ये घेताय आणि या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम देणार, तर तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. तुमच्याजवळ पसंतीक्रम 100 आहे, पसंतीक्रम सुद्धा कमी नाही आहे. जर तुमच्याजवळ पसंतीक्रम तुम्हाला जर असं वाटलं की बाबा बाकीच्या जिल्ह्यांना महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगींना तुम्ही पसंतीक्रम दिले 60-70 आणि बाकी तुमच्याजवळ जर पसंतीक्रम 20-30 उरले, तर त्यावेळेस मात्र तुम्ही या जिल्ह्यांची निवड करू शकता, जिथे लागण्याची शक्यता जी आहे तुमची वाढू शकते. ठीक आहे. आता हे 5 जिल्हे मी तुम्हाला सांगितले की जे 5 जिल्हे रिस्क झोनमध्ये आहे, ज्यांना जर निवडलं तुम्ही तर त्यावेळेस मात्र निवडीची शक्यता जी आहे थोडी कमी होऊ शकते. आणि हां, मी असं नाही म्हटलं की बा या जिल्ह्यामध्ये निवड होणार नाही, मी असं म्हणतो की या जिल्ह्यामध्ये निवड होईल, पण निवडीची शक्यता जी आहे ती मात्र कमी आहे. कदाचित असं होऊ शकतं की याच अनुभवावरून किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर बाकीचे विद्यार्थी जे आहेत या जिल्ह्याला पसंतीक्रम देतील, त्यांना वाटेल की बाबा बाकीचे विद्यार्थी देणार नाही, मग आपण देऊ, तर तुम्ही देऊ शकता. पण मात्र जर कट ऑफ हाय गेला, काही ठिकाणी असंही होतं कधी की बाबा खूप सारे विद्यार्थी अप्लाय करतात त्याच जिल्ह्यामध्ये, स्वतःचा जिल्हा तर कोणी सोडतच नाही. आता समजा माझा जिल्हा जो आहे, माझ्या जिल्ह्यामध्ये मी तर पसंतीक्रम देणार, तसंच तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम देणारच आहात. तर जर तुम्ही या जिल्ह्यामधून येत आहे तर त्यावेळेस तुम्ही या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम द्याच, पण बाकीच्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या आहेत व्हॅकन्सी तुम्हाला बघावं लागतील. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या नंतर त्या सांगतो मी आता. काय येतं, ज्या जिल्ह्यामध्ये, अशा जिल्ह्यांना अजिबात पसंतीक्रम देऊ नका ज्या जिल्ह्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. तुम्ही त्यांना ऑर अदरमध्ये ठेवा किंवा ऑरमध्ये ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ जागा मी पसंतीक्रम 60-70 दिले, मी जे मेन होते ते माझ्याजवळ 10-20 प्रिफरन्स जे उरलेले आहेत ते मग कोणाला द्यायचे, तर मग यांना द्यायचे. असे करू शकता तुम्ही. ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे, हाय कॉम्पिटिशन आहे, ज्या ठिकाणी कट ऑफ किंवा मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे, जसं वाशिमचा गेला होता मागच्या वर्षी तशा ठिकाणी, किंवा मग काही ठिकाणी जिथे स्पर्धा खूप जास्त आहे, उमेदवार सुद्धा जास्त आहे, क्राऊडेड जागा आहे किंवा क्राऊडेड स्पर्धा असणार आहे तिथे, आणि ज्या ठिकाणी शिक्षक सुद्धा अतिरिक्त होत आहेत आणि विद्यार्थी संख्या किंवा जागा सुद्धा कमी आहे, विद्यार्थी संख्या सुद्धा कमी आहे, शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका होऊ शकतो. तर अशा जिल्ह्यांना तुम्ही कमी प्रमाणामध्ये किंवा या जिल्ह्यांना ऑरमध्ये ठेवा. तुमचे पसंतीक्रम उरल्यानंतर तुम्ही या जिल्ह्यांना निवड करावी, जेणेकरून जे आहे तुमचं शिक्षक भरतीमध्ये नुकसान होणार नाही. आणि तरीसुद्धा एक अजून तुमचं शेवटचा एक ऑप्शन सांगतो तुम्हाला, डिस्क्लेमर देतो तुम्हाला, की मी अजिबात असं सांगत नाही आहे की या जिल्ह्यामधून व्हॅकन्सीज येणार नाही. ज्या जिल्ह्यामधून व्हॅकन्सीज येणार, कोणत्या येणार, खाजगीच्या येणार किंवा महानगरपालिका याच्या आसपास महानगरपालिका नगरपालिकेच्या येणार ज्या जिल्ह्यांमधून. पण बाकी तर वर्ग 1 ते 5, 6 ते 8च्या कमी जरी आल्या, झडपीच्या कमी येतील म्हणलं मी. ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असं सांगत नाही किंवा झडपीच्या सुद्धा जागा येणार नाही, झडपीच्या सुद्धा जागा येतील. मराठी मीडियम, उर्दू मीडियम किंवा हिंदी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम, पण त्या जागा कमी प्रमाणामध्ये येतील असं म्हणणं आहे माझं. ठीक आहे. तर या संदर्भात तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं खूप आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, या सगळ्या गोष्टी डिपेंड करणार आहे. माझा जर स्कोअर 125 आहे किंवा माझा जर स्कोअर 130 आहे, समजा फॉर एक्झाम्पल माझा स्कोअर 122 किंवा 125 आहे, तर त्यावेळेस माझी निवड होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि मी बाहेर सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस मला असा जिल्हा निवडावा लागेल की जिथे मला जे आहे माझी निवड होऊ शकते आणि माझा प्रिफरन्स जो आहे, प्रिफरन्स ऑर्डर जे आहे किंवा प्रिफरन्स चॉईस जो आहे तो सुद्धा वाया जाणार नाही. तर अशा जिल्ह्यांची तुम्ही जे आहे निवड करायला पाहिजे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, कारण की हे जिल्हे जे आहेत, तुम्हाला महाराष्ट्रामधलं चित्र सांगायचं तुम्हाला, तर बघा मी महाराष्ट्रातलं चित्र सांगणार तुम्हाला सांगितलं नाही. पेसा जिल्ह्यातले जे पेसा क्षेत्रातले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जागा आहे, कोकणामधले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जागा आहे, वर खानदेश त्याच्यामध्ये सुद्धा जागा आहे, विदर्भामध्ये सुद्धा जागा आहेत. नंतर इकडे
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ याच्यामध्ये सुद्धा जागा आहेत. मराठवाड्यामध्ये जागा थोड्या कमी प्रमाणामध्ये आहे. पुणे, अहमदनगर, बाकी नंतर सातारा, सांगली याच्यामध्ये सुद्धा जागा येतील. या जागात सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही तुमच्या बेस्ट चॉईसनुसार तुम्हाला जे बेस्ट वाटतं त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. कोणत्याही दबावाखाली डिसिजन घ्यायचा नाही आहे. आणि महाराष्ट्रातलं माझं तर म्हणणं आहे, जेवढ्या झडपी येतील त्या सगळ्या झडपींना तुम्ही पसंतीक्रम द्या. फक्त झडपी किती आहेत? ऑलरेडी सर्व जिल्हा परिषद आहेत 36 जिल्हा परिषदा. 36 जिल्हा परिषदांना पसंतीक्रम दिले तरी काही वाईट होणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आणि हा व्हिडिओ फक्त तुम्ही एक इन्फॉर्मेटिव्ह पर्पज म्हणून घ्यावा. या व्हिडिओचा अजिबात असा उद्देश नाही की तुम्ही या व्हिडिओद्वारे तुम्ही हा व्हिडिओ बघून एखाद्या ठिकाणी पसंतीक्रम देणार नाही. तर तुम्ही सगळ्याच ठिकाणी पसंतीक्रम द्या. फक्त जे आहे हे जिल्हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून महत्त्वाची, एक पवित्र पोर्टलवर या जिल्ह्यांपैकी किती वॅकन्सी येते ते सुद्धा आपण 31 तारखेला बघणार आहोत. 31 मे 2026ला ज्यावेळेस मुदत संपणार आहे, जर कदाचित असं वाटतंय मला की मुदतवाढ मिळेल कदाचित जाहिरातींना अजून 15 दिवस नाही मिळालं नाही पाहिजे, किंवा जर जाहिराती पूर्ण आल्या तर मिळणार नाही, आणि जाहिराती जर पूर्ण नाही आल्या तर मिळणार आहे. ठीक आहे. जाहिरातीच येणं खूप महत्त्वाचं, आपल्यासाठी जागा जास्त येणं खूप महत्त्वाचं आहे. तर 31 तारखेपर्यंत जाहिराती आल्या तर त्यावेळेस तुम्ही बघा की या जिल्ह्यामधून किती वॅकन्सी येतील ते आपण तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगू, आणि नंतर मग तुम्ही डिसिजन घ्या. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला काही हालचाल करायची नाही आहे. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.